काय मग मित्रांनो, आजही आहेस का फोन हातात? हॅलो दोस्तो, नमस्कार मित्रमंडळी. मी कशिश, तुमचं स्वागत आहे ऑडिओ डायरीमध्ये. ऑडिओ डायरीच्या माध्यमातून मी घेऊन येत आहे काही मनाला भिडणाऱ्या कथा आणि हृदयस्पर्शी संवाद, जे थेट तुमच्या काळजाला स्पर्श करतील. इथे आपण रोज वेगवेगळ्या विषयांवर बोलतो, फ्रॉम लाईफ, लव्ह, मेमरीज टू मस्ती, मॅजिक, मसाला स्टोरीज. आज आपण अनुभवणार आहोत स्क्रीनच्या उजेडात हरवलेलं एकटेपण. कारण हातात फोन आहे, पण हातात कुणाचाच हात नाही. चॅट्स भरलेत शब्दांनी, पण मन म्हणतं आजही कुणाची साथ नाही. चेहऱ्यासमोर हसू तयार असतं, पण मनाला मात्र वेळच नाही. कसा आहेस हा प्रश्न आजही आहे, पण तो आपुलकीने विचारणारं कुणीच नाही. जगात गर्दी आहे प्रचंड, पण मनासाठी एकही जागा नाही. प्रोफाईलवर सगळे फ्रेंड्स, पण मन ओळखते असं म्हणणारं कोणाचंच नाव नाही. स्क्रोल करताना दिसतात चेहरे हसरे, परफेक्ट, फिल्टरमध्ये अडकलेले. निरखून पाहिल्यावर समजते डोळे किती थकलेले. स्टेटस चमकतो, लाईफ झगमगते, पण आत कुठेतरी काहीतरी तुटलेले. सगळं ऑल गुड दिसावं म्हणून दुःख मात्र मनातच गुंडाळलेले. स्टोरीत सगळं शेअर केलं, पण मनाचं दुःख ड्राफ्टमध्येच राहिलं. आज भावना दाखवणं कमकुवतपणेचं लक्षण ठरलं आणि खोटं हसणं कौशल्य म्हणून शिकवलं गेलं. लाईक्स वाढतात, पण आत्मविश्वास मात्र हळूहळू कमी होतो. कमेंट्समध्ये कौतुक असतं, पण रात्री उशिरा डोकं टेकवल्यावर मन स्वतःशीच बोलत राहतं. रात्री फोन उजळतो, डोळ्याखाली थकवा साठतो. डोळे मिटले तरी मनाला उगाचच जागा ठेवतो आणि आठवणींची रील पुन्हा सुरू करतो. सीनवर थांबलेले संवाद, टायपिंगवर अडकलेलं नातं, उत्तर न येणंही उत्तर ठरतं आणि कुठेतरी हेच जिव्हारी खुपतं. कोणी जवळ असूनही दूर आहे, तर कोणी दूर असूनही रोज मनात आहे. ऑनलाईन असणं खूप सोपं झालंय, पण खरं सोबत असणं मात्र कठीण झालंय. मन म्हणतं कधीतरी फोन बाजूला ठेवून बघ, स्वतःशी थोडं बोलून बघ. नोटिफिकेशनचं येणं थांबलं की ऐकू येईल माझंही कुजबुजणं. फोन शांत झाला आणि खोलीत शांतता दाटली, तेव्हा समजलं एकटेपणाची भाषा आपल्यापुरतीच मर्यादित राहिली. कधी शब्द नको असतात, कधी सल्लेही नको असतात. फक्त कुणीतरी असावं ज्याच्याजवळ शांतपणे बसता यावं. ट्रेंड काळासोबत विरतात, ॲप्स आठवणींसारखे बदलतात, पण माणसाच्या स्पर्शामधला जिव्हाळा मात्र मन आजही चाचपडतं. आजूबाजूला पाहिलं, आपलंच चिमुकलं आज अनुकरणाने पछाडलेलं. बालपण हरपून गेलेलं, मैदान ओस पडलेलं. सूर्यास्ताच्या वेळी ज्या अंगणात हशा ऐकू यायचा, धावणाऱ्या पावलांचा आवाज दूरवरूनच ओळखीचा वाटायचा. लहानपण हळूहळू वाईप करत पुढं जातंय आणि आपल्याला कळतही नाही की आठवणी तयार होण्याआधीच त्या अपडेटमध्ये हरवतंय. हातातील चेंडूची जागा स्मार्टफोनने घेतली, मैदानी ओस पडली, पण मोबाईलमध्ये युद्धे झुंपली. कधी पडून रडणं, मग लगेच उठून परत धावणं. लुप्त होणं मैदानाच्या धड्यांची शिकवण आणि उदयास येणं रिट्रायच्या क्लिकमध्ये सहनशक्तीचं हरवणं. खेळताना लागलेली जखम कधी काळी आईच्या हाताच्या स्पर्शाने बरी व्हायची. ती फुंकर वेदनेवर नाही, थेट मनावर बसायची. रडताना शब्द नसायचे तरी समजून घेणारी नजर असायची. त्या स्पर्शात औषध नव्हतं तरी वेदना हळूच विरघळायची. आज मात्र जखम दिसत नाही, ती हसण्यामागे लपवली जाते. रक्त नाही तरी वेदना खोल असते आणि समजून घेणारी नजर खूपच क्वचित आढळते. डिजिटल गेमच्या जगात जखम खरी नसते, मरणही फक्त एक सीन असतो. पुन्हा स्टार्ट दाबला की सगळं पुसलं जातं. पण हळूहळू मनावरही तेच संस्कार घडतात. वेदना इग्नोर करायची, भावना म्यूट करायची आणि माणसाला फक्त कॅरेक्टर समजायची. आभासी युद्धात वाढलेली पिढी खऱ्या जगात मात्र संवेदना शोधत फिरते, कारण स्क्रीनवरचं रिसेट बटन प्रत्यक्षात निष्फळ ठरते. धावणं, पडणं, हसणं हे सगळं आता ॲपमध्ये बंद झालं.
हळूहळू सगळं जगच डिजिटल झालं. पत्रलेखनाची जागा ईमेल्समध्ये विलयास गेली आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा 2 शब्दांच्या मेसेजच्या फॉर्मॅलिटीमध्ये अडकली. लग्नपत्रिकेद्वारील आमंत्रण व्हॉट्सॲपच्या स्टेटसमधून झळकू लागली आणि त्यावरील थम्सअप पोचपावती ठरली. आणि आमच्या मामाच्या लग्नाला यायचं हं, हे चिमुकलीचे बोबडे बोल AI घ्यायला सुरुवात झाली. AI उत्तर देऊ शकतं, भावना ओळखू शकतं, पण 2 हातांमधली ऊब, ती जागा कधी भरू शकतं? AI प्रश्न विचारू शकतं, उत्तर देऊ शकतं, पण डोळ्यात पाहून मन समजून घेणं हे अजून तरी फक्त माणसालाच जमतं. आणि म्हणूनच या सगळ्या डिजिटल गर्दीत आपण शोधतो एकच गोष्ट, खरी उपस्थिती, जी ऑनलाईन नसते, जी अवेलेबल नसते, ती फक्त आपली असते, फक्त आपली.